गेला संपूर्ण आठवडा गाजला तो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं. या आंदोलनानंतर काही प्रश्नांची उकल झाली आहे, मात्र काही प्रश्न नव्यानं उपस्थित झालेले आहेत आणि विशेषतः ओबीसींच्या मनात या सगळ्या घडामोडीनंतर खूप प्रश्न आहेत. ओबीसी समाजाचे नेते आणि राज्याचे एक भारदस्त मंत्री म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आणि छगन भुजबळांची या मुद्द्यावरची भूमिका आता सर्वश्रुत आहे. त्यात नव्यानं मला काही सांगायची गरज नाही आहे. पण या निर्णयानंतर छगन भुजबळ काय विचार करतायत हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्वतः छगन भुजबळ आहेत. भुजबळ साहेब, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. एक आठवड्याभराचा तुम्ही ही सगळी घडामोड पाहिलीत. त्यानंतर राज्य सरकारने एक GR जारी केला, ज्यात हैदराबाद गॅजेटियर लागू केलेला आहे. औंध आणि सातारा गॅजेटियर संदर्भात एक 15 ते 20 दिवसात निर्णय होईल असं एक आश्वासन दिलंय. यामुळे अशी एक ओरड होते की ओबीसींचं आरक्षण किंवा बॅकडोर एंट्री ओबीसींच्या प्रवर्गामध्ये मराठ्यांची केली जाते. या आरोपात तुम्हाला कितपत तथ्य वाटतं आणि तुमचं काय म्हणणं आहे? या आरोपामध्ये तथ्य नाही, 100% खरं आहे. याचं कारण आहे, त्यातले शब्द जर पाहिले आपण बोलतो ते ठीक आहे. वरवर आपण बोलतो की हे होणार नाही, ते होणार नाही, असं करू देणार नाही. परंतु आपण पेपरवर जे काही लिहितो आणि ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर ते जर तसंच राहिलं तर आज तुम्ही आम्ही नाही आहोत, उद्या नाही आहेत. त्याचा अर्थ जे आहे, वर्षानुवर्ष पुढे भविष्यामध्ये ते लावले जातात. आता याच्यामध्ये महत्त्वाचे काय 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यामध्ये एक म्हणजे हैदराबाद गॅझेट. हरकत नाही, हैदराबाद गॅझेट लावायला कोणाचाही म्हणजे आमचा तरी विरोध नाही. मी तर लावत नाही. पण मी ते हैदराबाद गॅझेट दाखवले त्यांना की 1920 नंतर 1931 त्याच्यामध्ये कुणबी वेगळे आहेत, मराठा वेगळे आहेत. तर तुम्ही बघा, त्याप्रमाणे करा. आमचं काहीच म्हणणं नाही. ते कुणबी आहे तर घ्यायलाच पाहिजे ना. तर त्याच्या पलीकडे जाऊन हे जे आहे हा GR निघालेला आहे. म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये आपण शिंदे कमिटी जी होती, न्यायमूर्ती शिंदे, त्यांना आपण काय सांगितलं, शोधून काढा कुणबी कोण आहे, मराठा कुणबी कोण आहे, कुणबी मराठा शोधा. ते बरोबर. आणि त्यांनी शोधले. त्याच्यासाठी ते मध्ये नाही तेलंगणामध्ये गेले, इकडे गेले, तिकडे. आपण कुठे काय म्हणाल, चला तुम्ही शोधा. याच्यामध्ये पुढची पायरी आहे. शोध संपला तिथे आणि तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, तर ही पुढची प्रक्रिया आहे. असं कसं काय देता येईल? बरोबर. तिथे जरांगीच्या पुढे पहिल्यांदा जो GR नेला त्याच्यामध्ये पात्र मराठ्यांना हा शब्द होता. त्याने त्याच्यावर सुद्धा आरोप हे घेतला होता की पात्र शब्द काढून आणा, मग हे आपण करू. मग आता नुसताच पात्र झालं, म्हणजे सगळेच एलिजिबल झाले. मराठा समाजात कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी खालील प्रक्रिया आहे. आता खालील प्रक्रिया म्हणजे ते गावातले काय तलाठी असेल, काय ग्रामसेवक असेल, काय कोणी काय, तर तिथे काय आता चालते तुम्हाला कल्पना आहे ते. तर मुळात हे जी वाक्यरचना जी आहे, तुम्ही असं म्हटलं कुणबी समाजास ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अशा कुणबी मराठा व्यक्तीस असं म्हटलं असतं तर ती गोष्ट वेगळी आहे. मराठा समाज म्हटलं तर पांढरा पाऊस ओपन झाल्यानंतर सगळ्यांसाठी. आज त्याची जी आहे, कोर्टामध्ये काय असतं, आपण काय इथे भाषण करतो त्याला हे नाही, कोर्ट काय म्हणतं, काय लिहिलेलं ते सांगा तिथे. आणि मग तिथे जेव्हा पुढे ते जाईल त्यावेळेला कोणीच काय करू शकणार नाही, कारण ते सगळं डॉक्युमेंट जे ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर ही आणि मग मग बॉम्बे गॅझेटियर्सने अमकं गॅझेटियर आणि मग सगळीकडे ते तसंच. आता तुम्हाला कल्पना आहे की आता दुसरी मागणी सुरू झाली. जर हैदराबाद गॅझेट जर तुम्हाला मान्य आहे आणि तिकडच्या नोंदी तुम्हाला मान्य आहेत, तर आता त्या बंजारा समाज ते उठले. ते म्हणजे आम्हाला तिकडे, आम्ही तिथे ST मध्ये आहोत, आता आम्हाला इकडे ST मध्ये घ्या. तुम्ही फक्त मराठा समाजाला वेगळं करून त्यांनाच कसे की हा मागणी आता जोर धरते. याच्यामुळे पेच वाढू शकतो सरकार समोरचा. निश्चितपणे ते कोर्टात सुद्धा जातील.
हे जर त्यांनी मान्य केलं, ऍक्सेप्ट केलेलं, तर ते तसंच तसं आम्हाला पण मान्य करा ना. तिथे कुणबी लिहिलं म्हणून तुम्हाला ते कुणबी झाल्यानंतर आणि मान्य केलं ना आम्ही सगळ्यांनी. मग तिथे आता आम्ही एस टीमध्ये आहोत, इथे एस टीमध्ये टाका, संपला विषय. तर हे जे आहेत ना, या पुढे जे आहेत ना, ह्या अडचणी खूप वाढतील असं मला वाटायला लागलेलं आहे. पण आता तुम्ही असं म्हणताय की या संदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला घेतो आणि एकदा कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर एक रोडमॅप निश्चित होईल आणि त्यानंतर आम्ही पुढची लढाई लढू. काय नेमकं तुमच्या मनात आहे? कायदेशीर आव्हान देणार म्हणजे न्यायालयाची पायरी चढणार? अर्थात शेवटी आपल्याला जे आहे न्याय, जर आम्ही बरोबर असेल तर न्यायालय यापुढे हे असं नाही, हे असं वाचावं किंवा त्याला काहीतरी रायडर जोडतील, काहीतरी करतील ना, किंवा हे फक्त याच्यासाठी आहे, सर्वांसाठी ओपन नाही, काहीतरी रायडर. कारण असं सरळ सरळ ओपन असं कुणालाच देत नाही आरक्षण, कुठेच हिंदुस्थानामध्ये नाही, कुणालाच नाही आहे. असं कसं देता येईल? त्याच्यात काहीतरी रायडर, कुठेतरी शब्द जे आहे. काय झालं त्यावेळेला एवढी घाई होती खरं सांगायचं म्हणजे, आणि तो मुंबईमध्ये जे काही चाललेलं होतं तुम्हाला माहिती आहे, आता मी काय बोलायचं. त्याच्यामुळे निश्चितपणे ना ह्या आपल्या अधिकारी वर्गावर किंवा इतर सगळ्या जे काही कारभार त्यांच्यावर निश्चित प्रेशर आलेलं होतं. हे खरं, अधिकाऱ्यांवर प्रेशर होतं, सरकारवर सुद्धा प्रेशर होतं. अर्थात असणारच ना, किंवा काय चाललेलं आहे. बरं, हे सगळ्या ज्या गोष्टी अख्ख्या जगभर जात होत्या आणि मग त्यामुळे जे आहे ते काय करायचं. बरं, कोर्ट सांगायला आलं की त्यांना काढा बाहेर. पोलीस आले मोठे मोठे, ते रायफल्स घेऊन, SLR वगैरे घेऊन आले. आता उद्या त्यांना कोर्टाने सांगितलं की काढा यांना, आणि एका पोलिसाने एक गाणं आणि काहीतरी गडबड सुरू झाली, एक लाठी मारून फायरिंग सुरू झाली, काही लोक गेले त्याच्यात. तर करायचं काय पडत पुढे? आणखीन ते वाढत जाणार प्रकार. म्हणून कसंही करून ते तिथं थांबवणं हे गरजेचं होतं. आणि त्या गरजेपोटी मला असं वाटतं की याच्यातले शब्दरचना जी आहे त्याच्यामध्ये थोडासा घोळ झालेला आहे. यापूर्वीच्या जरांगे म्हणजे काय लॅटन्स ना, स्टेजवरच त्याने सांगितलं पात्र मराठा व्यक्तींना पुढे असं म्हटलं की देण्यासाठी, म्हणजे पुढे ते पण चुकीचंच होतं, पुढे देण्यासाठी. पात्र हा शब्द जर सांगितलं काढून मग परत आणा, त्याच्यामुळे दुसरा GR काढला 1 तासामध्ये. म्हणजे पात्र पण नको, एलिजिबल नको आहे, सरसकट झालं, ते ओपन झालं सगळं. प्रत्येक जरांगेंच्या आंदोलनात यापूर्वी आम्हाला भुजबळ दिसले होते, त्यांना काउंटर करताना, त्यांना विरोध करताना आणि ओबीसींचा आवाज बुलंद करताना. या लढ्यामध्ये भुजबळ खूप उशिरा उतरले असं एक ऑब्झर्वेशन आहे. काय कारण आहेत त्याची? तुम्हाला सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं की तुम्ही थोडे बाजूला राहा? सरकार मला प्रश्न असा की त्यावेळेला बीडमध्ये आमदारांची घरं जाळण्यात आली होती, आमच्या कार्यकर्त्यांची हॉटेल जाळण्यात आली होती, मरता मरता कित्येक लोक पुरं वाचली त्याच्यामध्ये. आणि अशी एक भीती राज्यात निर्माण झाली होती की अरे काय चाललं हे. त्यावेळेला मी गेल्यानंतर मी सांगितलं की नाही, आता जर कुणी बोलतच नाही तर आता मला बोललं पाहिजे. आणि मग ज्या आम्ही पण रॅलीज वगैरे घ्यायला सुरुवात झालं आणि मग आम्ही दंड थोपटले. इथे काय झालं, इथे जरांगेचं मागणं सरकारकडे होतं की आम्हाला द्या, तर ठीक आहे सरकार बघेल काय करायचं ना. त्यामुळे मी त्याच्यामध्ये बोलायचा काय प्रश्न नव्हता. जे काही देणारे आहेत, ते विचार करणारे आहेत, ते डिपार्टमेंट सरकारकडे ते मागत होते, माझ्याकडे मागत नव्हते. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन घरदारं जाळले लोकांचे, त्यामुळे ताबडतोब उतरावं लागलं. इथे बरं दुसरं असं आहे की मी उतरलो की काय होतं, गावागावात मराठा विरुद्ध ओबीसी सुरू होतं. काय पण लहान लहान समाजसुद्धा त्याच्यामध्ये भरडले जातात. आणि जेव्हा जरांगे गव्हर्नमेंटकडे मागणी करतोय तर मला तोंडमध्ये घालायची काही गरज नाही, ते त्यांना काय करायचं करतील. बरं, आता तुम्ही नाराज आहात या सगळ्या सरकारच्या निर्णयावर आणि तुम्ही असं म्हणताय की तुम्ही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा गैरहजर राहिलात, आपला निषेध त्या माध्यमातून तुम्ही दाखवून दिलात. यानंतर तुमचं मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का? काही समजुतीचे काही 4 शब्द तुम्हाला सांगितलेत का? नाही, एवढं झालं यांच्यामध्ये मुख्यमंत्री की काही काळजी करू नका, असं ओबीसीचं नुकसान होणार नाही एवढं त्यांनी सांगितलं एक वाक्यामध्ये. धन्यवाद भुजबळ साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते छगन भुजबळ. त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसींचं यात नुकसान होत आहे, म्हणून आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल आणि या सगळ्या प्रकरणामुळे एक दस्तऐवज असा तयार झाला आहे ज्याचा गैरफायदा भविष्यात घेतला जाऊ शकतो आणि ती गोष्ट होऊ नये यासाठी जागरूक राहण्याची गरज आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट उदय गंगावणेसह विनोद तळेकर, NDTV मराठी, मुंबई. धन्यवाद.